हॅलो गायज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर हा चोमू निघाला पुन्हा एकदा तुमच्यासमोर. डे 8वा घेऊ. बघू शकता, फॉर्मल शर्ट, फॉर्मल पॅन्ट आणि फॉर्मल शूज घालून मी आलो तुमच्यासमोर. लेट्स गो विथ तुम्ही या चॅनलच्या रूपात. सो आपला कंटेंट जो आहे तुम्हाला माहितीच असेल, वे टू ऑफिस ट्रॅफिक डे. आज आहे 8वा दिवस. तर बघूया आज आपण कुठले कांड होणार आहेत रस्त्याने जाताना, आणि ऑफिसला पण टायमावरती पोहोचणार आहे का नाही. आता वेळ झाली 9:24. 9:45 आपला रिपोर्टिंग टाईम आहे. नेहमीप्रमाणे मी आजही लेट आहे, त्यात काय डाऊट नाही, कारण मी ऑफिसला जातो. बट ऑब्विसली एम्प्लॉई. बॉसने बघितलं व्हिडिओ, आज लास्ट वर्किंग डे असेल. तर चला आपण आपल्या राईडला सुरुवात करूया. आणि आज काय कांड होत आहेत आपल्याला रस्त्यात जाताना ते मी नक्की तुमच्यासोबत शेअर करेन, प्रेझेंट करेन. आणि जसं मी व्हिडिओच्या एंडमध्ये बोलतो की व्हिडिओमध्ये गाडी तीच असणार आहे, माणूस तोच असणार आहे, आवाज तोच असणार आहे, फक्त बदलणार आहे ते प्रेझेंटेशन आणि होणारे कांड. की नक्की एक्झॅक्टली काय होतं आहे आपल्यासोबत ते बघायला विसरू नका आणि हा माझा व्हिडिओ बघत राहा. आणि सगळ्यात पहिले जर माझ्या चॅनलला फॉलो नसेल केलं, इंस्टाग्राम आय डी आहे माझं लेट्स गो विथ ओमी, आणि यूट्यूब आय डीसुद्धा सेम आहे लेट्स गो विथ ओमी. जाऊन सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ बघत राहा. गणपती बाप्पा मोरया. हर हर महादेव. माते शुक्रप्रधान. मला जर माझी ही व्हिडिओ दिसली, टाकीवाला कॉम्प्लेक्स आहे आमचा हे, आम्ही स्वतःहून नाव दिलंय आणि इकडे पब्लिक त्याच नावाने ओळखली जाते, टाकीवाला कॉम्प्लेक्स. SRA कॉम्प्लेक्स कोण ओळखत नाही इकडे, कारण बघा ना, एंट्री गेट आहे आमचा. वाटतं का तुम्हाला बघून हा एंट्री गेट असेल? तुम्हाला असं वाटत असेल रोज मी बॅक गेटने बाहेर पडतोय, ही रियालिटी आहे की हे एंट्री गेट आहे आमचं. आता काय बोलणार ना बनवणाऱ्याला पण. आणि आता काय, हा इंजिनियर भेटला तर काय बोलू आता त्याला. त्याला चोकोबार एक नक्की देईन, 5वाला. ना एकदा हा चोमू निघाला ऑफिसला जायला. आज आहे दिवस 8वा, वे टू ऑफिस ट्रॅफिक डे. बघायचं आपल्याला आज काय कांड होणार आहे रस्त्याने जाताना, आज कुठला कंटेंट तुमच्या समोर येणार आहे का नाही, असा कंटेंट जो तुमची माझी झोप उडवून टाकेल. तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये ऐकायला भेटत असेल की आज मला लेट झालंय, आज मला लेट झालंय. ऍक्च्युली मी रेडी लवकर होतो, बट माझ्या मनाला मनवताना मला 10-15 मिनिटं अशीच जातात की उठ ऑफिसला जायचंय, उठ ऑफिसला जायचंय. शाळेत असताना हे मन कामासाठी धडपडत होतं, आता ऑफिसला असताना हे मन शाळेत जाण्यासाठी धडपडतंय. अरे बाबा, इथं झालाय इथं वॉर झालाय. रिक्षावाला चिपकी झाली होती काय बस आणि ऑटो आणि बाईकवाल्यांच्या मध्ये. टाइमवरती नाही पोहोचलो मी, ठीक आहे, काय हरकत नाही. पुढे होणार आहे कारण मी तुम्हाला दाखवतो. स्पीड ब्रेकर नाही बांधले, तर डोंगर बांधले, डोंगर. समोर 4 व्हीलर वाला आला ना, इकडे बॅलन्स बिघडून जातो माणसांचा, कारण छोटा रस्ता आहे आणि या छोट्या रस्त्यांमध्ये मोठमोठ्या गोष्टी होत असतात. आपले जस्ट नाव जिजामाताला आतापर्यंत तरी रस्ता खाली आहे. इकडून पुढचं अपडेट मला काहीच नाही की काय सिच्युएशन असेल, काय नाही. चुकताय, एक एक्साइटमेंट असते बघायची काय होणार आहे आज, ऑफिसला पोहोचणार आहे का नाही मी टायमावरती. पण एक गोष्ट तर आहे गाईज, या इलेक्शन नंतरला मलाड ईस्ट म्हणजे पुष्पा पार्कच्या आतून अपावाडापर्यंत खूप एरिया सुधारलाय, खूप एरिया डेव्हलपमेंट होत आहेत. ट्रॅफिकची मगजमारी तरी मला सध्या दिसत नाहीये अजूनपर्यंत तरी, जसं पहिले गोंधळ व्हायचा तसं. प्राऊड होतोय मला या गोष्टी बघून, आणि ऍक्च्युली मला खूप फरक जाणवतोय. एवढा त्रास आता होत नाही सध्याच्या परिस्थितीला तरी, आणि आमची मतं वाया नाही गेली आहेत. आम्ही चांगल्या उमेदवारांना निवडून दिलं. आईज रमेश हॉटेल टच विदाउट एनी ट्रॅफिक, वन साइड नडानडी होते इकडे. त्या छोट्या रस्त्यांमध्ये जे मोठमोठे ट्रॅफिक लागतात ते मला आजकाल लागत नाहीयेत. मला असं वाटतं की मलाड ईस्ट हे प्रगतीच्या दिशेने तर जात नाहीये ना कुठे. जर जात असेल तर नक्कीच चांगली गोष्ट आहे, मला सुद्धा अभिमान वाटेल या गोष्टीचा. हा बघा चुकला, हा बघा. अरे काय बोलणं, सकाळ सकाळ गुटखा कोण खातो भाई? स्वतःच्या घरात पण असंच चुकत असं वाटतं मला तर.
भाई रांगा लागल्या इकडे रिक्षाच्या. पुष्पा पार्कला तर पोहोचलोय पण नुसता रांगाच रांगा. गगा 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 रांगाच रांगा गगा 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 गगा. अरे काय मंद माणूस आहे इकडे. आम्ही जायला जागा देतोय फोर व्हीलर वाल्याला आणि हा. अरे अजून ते हे बोलणाऱ्या लोकांना सगळा सगळा तरी काय समजत नाही भाई. ठीक आहे, ती शाणा तुझा बैल रिकामा, अशीच म्हण आहे ना. तर मन चुकले माझी. नाही तर मी स्वतः बनवतो. ती शाणा तुझा वरचा माळा रिकामा. हा, हे चांगलं वाटतंय. तर जस्ट नाव जॉईन झालोय मी मलाड स्टेशन रोडला ट्रॅफिक तर मी अशी पहिले व्हायची खूप. आज बघूया काय अपडेट आहे. इकडे गाडी तरी स्लो जातेस एवढं असं म्हणजे खाली रस्ता नसतो की आपण पोहोचलो आपण. थोड्या बहुत गोष्टी असतात पण एवढं चालतं. एकेकाळी तर मी असे ट्रॅफिकचे दिवस काढलेत की मी एका जागेवरती उभा आहे, गाडी 20-20 25-25 मिनिटं बंद करून. गाड्या हलत नाहीयेत. माणूस 15 मिनिटं 10 मिनिटं लागतात घरी पोहोचायला, तिकडे माणूस 1.5-2 तासानंतरला पोहोचतो. तेव्हा तुम्हाला काय फील होत असेल. रिक्षावाले भाई हार्डच इकडे. नुसती आडझोड रिक्षा मारतील कुठे पण. पॅसेंजरला पोहोचवायचं असतं की म्हणजे ऑफिसला पोहोचायचं असतं की कुठं वर पोहोचायचं असतं काय माहिती. स्ट्रॉबेरी मेहनती नंतरला स्टेशनला पोहोचतोय. माझ्याकडे आता आडझोड हा बसवाला पण आहे. ओ, एक्झॉस्ट लावलाय भावाने. ए चल ना पुढे घे ना. गावात काय अरे हाबो. काय समजत नाही इकडे बाबा. वेळ झाले 9:41 आणि मी पोहोचतोय मलाड सबवे खाली काय परिस्थिती आहे मला बघायची आहे. मी ओमकार सावंत आलोय ते लेट्स गो विथ मी चॅनल घेऊन. आणि इकडे काय झालंय, रिक्षावाला घमासान भाडा मारायला उभा राहिला. सबवेतून तरी एकदम सुखरूपरित्या मी बाहेर पडलोय. रिक्षावाले काय कडक कडक स्लोगन लिहितात भाई. तेरे मुस्कुराने का असर सेहत पे होता है, लोग पूछते दवा का नाम क्या है. रिक्षा गावात तेरे मुस्कुराने का असर, तो बोलतो दोस्त मुस्कुराने का असर होता है भाई. दोस्ती में जो मुस्कुराहट निकलती है ना वो प्यार में कभी नहीं निकलती. ये सच है. ये बात को तुम एक्सेप्ट कर सकते हो. दोस्ती भाईचारा अलग अलग बॉन्ड होता है. प्यार में 2 दिन हंसोगे 2 दिन रोओगे. ठीक है, वो एक टाइम तक मैच्योर प्यार अगर तुम कर रहे हो तो ठीक है. तो वही है निब्बा निब्बी शॉर्ट. तुम्हारे जिंदगी के शॉर्ट हो जाएंगे. लागलोय मालाड वेस्ट रोडला आणि हा रस्ता खाली आहे. मजा तर येते मला गाडी चालवायला. हे असं करू नका, हे खूप डेंजरस आहे तुमच्यासाठी. आपली ही कम्मो भरोसेवाली आहे कारण ही मुलगी नाही आहे, ही गाडी आहे. सिग्नल कधी सुटेल काही कळत नाही. अजून 50 सेकंद दाखवतात तिकडे. झालं आज पण लेट आहे. मी 9:43 झालेत. 9:45 काय मी घंटा पोहोचणार. सिग्नल सुटलाय. आडझोड रिक्षावाले पण मधून अजून तिकडून टाकतायत. काय बोललो मला कळलं नाही. जाऊ दे आता. पहिले माझ्याकडे गाडी नव्हती. मी इकडे कामाला चाचा मी इकडे कामाला होतो. ते HP पेट्रोल पंपच्या बाजूला आहे ना, टॉवर आहे त्याच्यामध्ये. डेंजर काम होता पण कामाला होतो भाई. चालत जायचो. ची परिस्थिती आठवते आणि आजची परिस्थिती म्हणून बोलतो गाडीची किंमत करा. 6 वर्ष लागली मला या कमबुडीला घ्यायला. माझ्यासाठी राणीशिवाय काय कमी नाही आहे. पुढे जाऊन लग्न करेन तेव्हा बायकोशी पहिलीच गोष्ट क्लिअर करेन, बाबा ही पहिले मग तू. वाईट वाटून घेऊ नकोस. शी इज माय फर्स्ट प्रायोरिटी, यू आर माय सेकंड प्रायोरिटी. 6 वर्षाचं प्रेम आहे गाईज, 6 वर्षाचं. हो ना. कसं हिला जर काय झालं ना, जरा जरी स्क्रॅच आली किंवा काय झालं भाई, मला रात्री झोप लागत नाही.
माझं असं हृदय ना असं उदास होऊन जातं. आजपर्यंत कुठल्या माणसासाठी झालं नाही. एक वेळ अशी आली होती की हिला लॉन्च होऊन 2 ते 3 वर्ष आय थिंक ऑलमोस्ट झाली होती आणि हिच्या वरचा अपग्रेड व्हर्जन आला होता. सो हा लुक आणि हा व्हर्जन आहे ना तो भेटत नव्हता. मी इकडे मलाड वेस्टला SV रोड वरती आपल्या तिकडे कॅप्रिलाचं शोरूम आहे, आलो घ्यायला की सॉरी हा मॉडेल आहे का. ही साईड अरे हा मॉडेल तर बंद झाला आता, ह्याचं प्रोडक्शन होत नाहीये, आता अपग्रेड व्हर्जन आलाय, हा थोडासा असा अँग्री लुक आहे. बोललो सर मला एक गोष्ट सांगा, मुलं जिच्यावर तुम्ही प्रेम करता, ज्या ज्या गोष्टीवरती तुमचं प्रेम आहे ते तुम्हाला अँग्री आवडेल की प्रेमळ आवडेल? प्रेमळ असेल तरच तुम्ही प्रेम कराल ना तिला. शेवटी मी हिला साकी नाक्यावरून शोधून आणली. बोलायचा उद्देश हेच आहे, जर आपण कोणावर प्रेम करतो ते कुठेही असू दे, आपल्याला त्याला खेचत आणण्याची ताकद पाहिजे. प्रेमाची डेफिनेशन आहे ती लोकांनी बदललेली आहे. ठीक आहे, फुल चांगले आहेत. कमू तुला पाहिजे काय फुल? रोज डेच्या आधीच तुला हे देऊन टाकतो. जाऊ दे, झाडं तोडण्यात गुन्हा नको करायला आपण सकाळ सकाळ. चांगली फुल आहेत. तुझ्यासाठी आपण दुसरा काहीतरी घेऊ. तुझ्यासाठी आपण पॉवर पेट्रोल टाकू. फ्लॅशबॅक आठवतो ना तर एकदा असं मन भरून येतं. हिला पाहण्यासाठी काय काय केलंय विचार करा. हिला मिळवण्यासाठी मी जर करू शकतो तर माझ्या एखाद्या व्यक्तीवरती जर प्रेम असेल तर त्या व्यक्तीला मिळवण्यासाठी मी काय केलं नसेल का कधी, आणि काय करणार नाही का कधी. हम तो यूं ही बदनाम हो चुके हैं सनम, उनकी जुबान से वरना कई महफिलों में चर्चा हमारे भी होते हैं. भले सकाळ सकाळ शायर बियर बनतोय का काय? शायर तर नव्हता हे, फक्त लाईन होत्या. एक गणपती बाप्पा मोरया. ऑफिसला जाताना ही एक गोष्ट चांगली होते की बाप्पाचं मंदिर आहे आपल्या रस्त्याने जाताना, मला रोज दर्शन होतं आणि चांगलं वाटतं मला. पुन्हा एकदा माझं हृदय आणि माझं मन उदास झालेलं आहे, कारण की हा जो रस्ता तुम्ही बघू शकता, हा रस्ता जो आहे तो ब्लॉग एंड करण्याचा टाइम आलेला आहे. सो लवकरच भेटूया आपण आपल्या पुढच्या एका व्हिडिओमध्ये. आजचा आपला हा व्हिडिओ जो आहे तो वे टू ऑफिस ट्रॅफिक डे 8 यावरती आहे. आज जे काही गोष्टी घडामोडी झाल्या त्या या ब्लॉग मध्ये मेन्शन होत्या. तुम्हाला हा ब्लॉग बघून कसा वाटला नक्की मला सांगा. फीडबॅक शेअर करा कमेंटमध्ये, आणि मी तुमच्यासाठी जर काही वेगळं करू शकतो तर तेही नक्की गोष्टी शेअर करा, जेणेकरून तुमच्या एंटरटेनमेंटसाठी मी काहीतरी नवीन गोष्ट घेऊन येईल. गाईज हा ब्लॉग इथेच एंड करतो, वरती जातो, गदा मजदुरी करतो, शिफ्ट संपवतो आणि घरी जाऊन आपला ब्लॉग एडिट करून अपलोड करतो. भेटूया आपण पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. माझे व्हिडिओज बघत राहा आणि लाईक, फॉलो, शेअर, कमेंट करत राहा. इन्स्टाला सुद्धा आणि यूट्यूबला सुद्धा. सो बाय गाईज.